प्रभू श्रीराम यांच्या अयोध्या येथून आलेल्या अक्षतांचे नक्की काय करायचे, एकदा नक्की वाचा। श्री स्वामी समर्थ। लाईव्ह एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। अयोध्येतून देशातील गावागावात घराघरात प्राणप्रतिष्ठेचे आवतन म्हणून अक्षता पाठवण्यात येत आहेत। या अक्षता भाग्यवृद्धीच्या दृष्टीने मौल्यवान असल्याचे काशगंज तीर्थक्षेत्र सुरो येथील ज्योतिषाचार्य यांनी म्हटलेले आहे। हळदीत रंगवलेले तांदूळ घेऊन निमंत्रण देण्याची प्राचीन भारतीय परंपरा आहे। हिंदू धर्मात कुठलेही पवित्र कार्य अक्षतेशिवाय पूर्ण होत नाही। अयोध्येच्या अवतनाच्या अक्षता लाल रेशमी कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावेत। तांदूळ हे शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात। शुक्र ग्रहापासूनच धन, वैभव, लक्ष्मी तसेच सर्व प्रकारची भौतिक सुखे प्राप्त होतात असे ज्योतिषाचार्य यांचे म्हणणे आहे। असे केल्याने मंगळ आणि चंद्र दोन्ही सक्रिय होतील व लक्ष्मी योग निर्माण करतील। अक्षतासह खीर बनवून त्याचा प्रसाद ग्रहण करणे हे भाग्योदय करणारे ठरेल। शुभ कार्यासाठी निघताना अक्षता मस्तकावरील टिळ्यात लावणी ही लाभदायक ठरेल। मस्तकावर टिळा म्हणून या लावता येतील। रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण म्हणून आलेल्या तांदळाचं विशेष महत्त्व आहे। ते शोभाची निशाणे आहे। त्यामुळे शुभ कार्यासाठी घरातून बाहेर पडताना या अक्षता तिळा म्हणून डोक्यावर लावता येऊ शकतात। असं केल्याने ठरवलेलं काम सहजपणे पूर्ण होईल। दररोज आध्यात्मिक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। ज्या कुटुंबांमध्ये नव्याने विवाह सोहळा झाला असेल त्या कुटुंबातील वधू घरात पहिल्यांदा जेवण बनवताना या तांदळाचा वापर करू शकते। असे केल्याने घरात सुख समृद्धी येईल। अक्षता तिजोरीमध्ये ठेवाव्यात। तांदूळ हे शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतात। त्यामुळे शुक्र ग्रहापासून धनवैभव, लक्ष्मी समस्त भौतिक सुखसुविधा आपल्याला प्राप्त होतात। त्याचा लाभ घेण्यासाठी तांदूळ लाल रेशमी वस्त्रात बांधून आपल्या तिजोरीत ठेवले पाहिजेत। असं केल्याने मंगळ आणि चंद्र दोन्ही सक्रिय होऊन लक्ष्मी योग निर्माण करतात। या अक्षता तुम्ही घरातील देवघरातही ठेवू शकता। तसेच तुम्ही अयोध्येला जातानाही त्या आपल्यासोबत घेऊन जाऊ शकता। जोपर्यंत आपण अयोध्येला जात नाही तोपर्यंत या अक्षता आपल्या देवघरामध्ये सांभाळून ठेवायच्या आहेत। प्रभू श्री रामचंद्र स्वरूप म्हणून त्याचे नित्य पूजन करायचं आहे। जेव्हा आपण अयोध्येला जाऊ तेव्हा या अक्षता सोबत घेऊन जायच्या आहेत आणि प्रभू श्री रामचंद्र यांच्या चरणावरती समर्पित करायच्या आहे। ज्योतिषार्य यांच्या मते राम मंदिरातून आलेल्या तांदळाचं खूप महत्त्व आहे। त्यामुळे रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेपणे दिवशी या तांदळाची खीर बनवता येईल। त्यानंतर ही खीर कुटुंबासह प्रसाद म्हणून ग्रहण करता येईल। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।